तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, खूप म्हणजे खूप खास आहे. कारण की आज जर आहे ना माझा पिल्लू हा 2 वर्षाचा झाला, 2 वर्षा पहिले. हाय हॅलो नमस्कार एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप सर्व स्वस्त आणि मस्त असतील. तर फ्रेंड्स, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण की आज जर आहे ना माझ्या आयुष्यात हा जर आहे ना हे हा माझा बच्चा हा आलेला माझ्या लाईफमध्ये. आणि तुम्हाला मी सांगते हा मला कसा भेटला. ते काय झालं, 2 वर्ष पहिले ना याचा जन्म झालेला. तर तेव्हा आहे ना किती दिवसांचा असेल तो, नाही म्हटलं तरी 10 दिवसांचाच असेल ना. आणि तेव्हा त्याचे डोळे उघडे नव्हते. तर त्याच्या मम्मीने ना त्याला समोरच्या पत्र्यावर आणून टाकलं. तर ना त्यांचे असे वरडण्याचे आवाज भरपूर यायचे की किती 4 का 5 जण होती, भरपूर त्यांचा वरडण्याचा आवाज यायचा. तर काय झालं, एका दिवशी ना त्याची मम्मी कुठेतरी गेली वाटतं, काही खायला शोधायला गेली असेल. तर हा पटकनी खाली पडला. हा म्हणजे 2 पिल्लं खाली पडली. तर मग लोकांनी उचलून ठेवली, अशा बाजूला उचलून ठेवली. तर मग माझे अण्णू बोलते मम्मी बघ ना किती क्यूट आहे, बघ ना. आणि एवढा वाईट होता ना, बघा मी तुम्हाला पहिलेचा त्याचा व्हिडिओ दाखवले, एवढा वाईट आणि एवढा सुंदर होता ना दिसायला. आता पण सुंदरच दिसतो, पण लहानपणी अजून क्यूट वाटायचा. तर काय झालं की त्याला आहे ना, जसं आम्ही पाहिलं ना, आणि तिथे मी खाली गेल्यानंतर मी त्याला हातात घेतला, तर की हात चाटायला लागला माझा. तर मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं काय माहिती पाळायचं की नाही पाळायचं, कारण की मुलगी हट्ट धरत होती की पाळायचं मम्मी पाळायचं. मी म्हटलं नको पाळायला. मग त्याच्यानंतर मग कसं तरी मग तिने आम्हाला समजवलं. मग त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे चालेल. मग ना तो जेव्हा खाली पडलेला ना, तर त्याची मम्मी काय रात्रभर पिल्लांना घेऊन गेली नाही, कारण की तिने बघितलं नाही का माणसं होती म्हणून ती घेऊन गेली नाही, माहिती नाही. मग तिची मम्मी तिला रात्रभर या 2 पिल्लांना काही घेऊन गेली नाही. ते तिथंच होते खाली. ते एक कपडा असं टाकलेला, त्याच्यामध्ये तर 2 पिल्लं होते. तर मग त्याच्यानंतर मी म्हटलं मी एकाला घेऊन नाही, मग रात्रभर तिथे होते ना ते पिल्लं. तर त्यांना आहे ना मांजरीने दात मारलेला होता, या गरुडाला दात मारलेला. तर आम्हाला माहिती नव्हतं याला दात मारल्या म्हणून. मग माझे अण्णू बोलते मम्मी मला हेच घ्यायचंय. तर म्हटलं ठीक आहे, मग हे जर तुला आवडत असलं तर हेच घे. मग ती घरात घेऊन आले. त्याच्या 2 दिवसानंतर आम्हाला माहिती पडले की त्याच्या इथे ना मांजरने दात मारले आणि त्याच्यात ना अक्षरशः किडे झाले. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आता काय करायचं, कारण की आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं, फर्स्ट टाइमच कुठला पाडलेला, ते पण बच्चे होतं. तर मग मी यांना विचारलं, तर हे काय बोलले की आपण दवाखान्यात नेऊया त्याला. तर मग आम्ही असं त्याला दवाखान्यात नेलं. इतकं बापरे, जेव्हा ना फर्स्ट टाइम तुला मी दवाखान्यात नेलं आणि त्याच्यानंतर ते बघितलं ना, मला एवढं बेकार वाटलं ना. म्हणजे असं समजा की मी फर्स्ट टाइम याच्या दवाखान्यात गेलेली जानवरांच्या, आणि ते बघितलं सगळं कसे करतात काय करतात. पण त्यांनी पण व्यवस्थित ते. तर पण ना याची एक सवय कशी माहिती का, हे ना आजारी पडतं आणि लवकर बरं पण होतं. आजारी पडतं बघा ना, आता त्याला एवढी जखम झालेली ना लहानपणी, पण तरी त्याने स्वतःला सावरून घेतलं, बरोबर झालं. आणि मग जर त्याची मस्ती, बापरे. म्हणजे मी एक मला असं वाटायचं हा काय पाळायचं आणि काय असतं असं, म्हणजे कोणालाही वाटणार ना, आता ज्यांना माहिती नाही त्यांना. पण आहे ना, मी तुम्हाला खरं सांगते फ्रेंड, जेव्हापासून हा आलाय ना माझ्या लाईफमध्ये हा बच्चा, खरं सांगते माझं आहे ना आयुष्य बदलून गेलं. म्हणजे मी ना अशी टेन्शनमध्ये राहायची, अशी राहायची. पण नाही ना, जेव्हापासून हा पिल्लू आला आहे ना माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हापासून मी फ्री माइंड राहते आणि कसलंच टेन्शन घेत नाही. कधी जर मी अशी बाहेर कुठे गेली तर असं एक मनाला एक आस असते, यार घरी कोणी आपली वाट बघत असणार, घरी कोणीतरी आपली वाट बघत असणार म्हणून. तर कसं आहे, घरी यायची एक आस, एक ओढ राहते ना, ती लागते. मग काय, आपण कुठे पण बाहेर गेलो ना तर पटकन घरी यायचा विचार करतो की नाही आपला बच्चा आपली वाट बघत असेल म्हणून. तुम्ही बघितलं असेल फ्रेंड, म्हणजे आम्ही कधी बाहेर गेलो तर आल्यावर कसा आमच्याशी भांडतो तो, बापरे.
हा असा ओरडतो काय, रडतो काय, हा कुठे गेलेलात म्हणून मला सोड. हे भगवान. आणि जर मी खोटं पण रडत राहिली ना अशी, म्हणजे त्याला मी कधी सतवण्यासाठी अशी खोटं रडते ना, जेणेकरून तो माझ्या जवळ येतो, माझा चेहरा चाडतो की काय झालं म्हणून. मला सांगा फ्रेंड, आजच्या जगामध्ये असा निस्वार्थ प्रेम करणारा माणूस, प्राणी तुम्हाला कुठे भेटेल का? मला तर ना एक वेळा ना, मी खरं बोलते, माझ्यासारखा फक्त प्राण्यांवरच भरोसा आहे. आणि तेव्हापासून आहे ना, मी पहिलं कुत्र्यांना बघून भरपूर घाबरायची. आणि तुम्हाला खरं सांगते, पहिले मी भरपूर घाबरायची. पण जेव्हापासून आहे ना हा बच्चा माझ्या आयुष्यात आला आहे ना, माझं बच्चा जेव्हापासून हा माझ्या आयुष्यात आला आहे ना, तेव्हापासून मी बाहेरच्या कुत्र्यांना पण नाही घाबरत, बिंदासपणे. जर ते भुकत पण राहिले, आणि कसं असतं माहिती का, बाहेर जर तुम्ही गेलात, तुमच्या घरामध्ये जर असं पाळीव प्राणी राहिला ना, बाहेर गेलात ना, तर बाहेरचे कुत्रे येऊन तुम्हाला सुंगतील, तुमच्या जवळ येतील, पण तुम्हाला चावणार नाही. पण कधी कधी काय असतं ना, असे असतात एकदम की ते मागे लागतात, मग भुकतात. पण जर आपण घाबरलं, त्यांच्या जवळ गेले ना, तर ते काही करत नाही, ते लगेच शांत होऊन जातं. तर असं माझ्याबरोबर भरपूर वेळा झालं. मी पहिले अशा कुत्रे जर भुकायचे ना, मी घाबरायची. पण जेव्हापासून आहे ना, कसा आलाय बघा सुंगायला, काय चालू आहे, कुणाला येऊ देत नाही, खाली कोणाला उभं राहू देत नाही. हां, एवढं तर त्याचे नखरे आहेत माहिती. गरमीच्या दिवसांमध्ये आम्ही दरवाजा उघडा करून ठेवतो का, कारण की आम्हाला माहिती आहे की आमचा बॉडीगार्ड आहे म्हणून. हा बॉडीगार्ड आहे, आमचा बॉडीगार्ड आहे, आमचा बॉडीगार्ड आहे ना, बॉडीगार्ड आहे ना, नखरे जा जा. तर फ्रेंड्स, असा हा आमच्या आयुष्यात आला. आणि आज माझ्या बच्चाला यामध्ये 2 वर्ष पूर्ण झालीत आमच्या पिल्लूला. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या आणि पिल्लूची भेट कशी झाली, जर तुम्हाला हे माहिती झाली, कशी आम्ही भेटलो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल फ्रेंड्स, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.